वर्षी पण मी ब्लॉग टाकलेला, माझ्या भावाच्या स्टॉलची पूजा असते पाडव्यालाच. तर आम्ही पहाटेच 4:30 वाजता निघालोय आणि आता वाजलेत 5. तर बघूया आजचा दिवस आता कसा जातो. तर लेट्स गो. आणि मी 4:30 वाजता निघालोय आणि आता 5 वाजलेत. रस्ता पूर्ण मोकळा आहे. असं मोकळ्या रस्त्यावरती ना ड्रायव्हिंग करत जायला अर्ली मॉर्निंग खूप छान वाटतं. तर चला लेट्स गो. आणि हाय माझा नवरा. हाय. Hello, happy Diwali to all. आम्ही सोलापुरात 6 वाजता पोहोचलो, म्हणजे 1-1.5 तासात आम्ही पोहोचलो विजापूरवरून. आणि पोहोचल्यानंतर बघतो तर सगळ्यांनी ऑलमोस्ट पूजेची तयारी केलेली होती. आणि म्हटलं आपण आपल्या 4 व्हीलरची पण इथेच पूजा करून घेऊया पाडवा असल्यामुळे. तर ऑलरेडी वॉश केलेलं होतं, तर आम्ही फक्त पूजा करणार होतो. आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण आपल्या नवीन स्टॉलचं उद्घाटन करणार होतो आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावरती. तर चला बघूया. तुम्हाला ना मध्ये मध्ये कन्नड भाषेमध्ये पण कन्व्हर्सेशन ऐकायला मिळेल ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला समजायला पाहिजे यासाठी मी थोडंफार मराठीमध्ये व्हॉईस द्यायचा प्रयत्न करते. आणि इथे तुम्ही बघू शकता पूजेची तयारी झालेली आहे. आणि त्यानंतर आपण करून घेणार आहोत आरती. तर सगळे जमले होते आणि आम्ही आता आरती करून घेणार होतो. जसं की मी तुम्हाला बोलले की कन्नड भाषेमध्ये तुम्हाला काही काही कन्व्हर्सेशन ऐकायला मिळेल. तर पुढेही तसं तुम्हाला मिळणार आहे. तर व्लॉग हा रिअल आणि रॉ वाटण्यासाठी मी ते तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच मला खरी मजा वाटते. तर हा आहे माझा भाऊ, ज्याचं की सोलापुरात हे स्टॉल आहे. आणि सोलापुरातून कोण बघत असतील तर नक्की विजिट करा. आणि त्याचं नाव आहे #मोमोज म्हणून एक फूड वॅन आहे. इथे तुम्ही मोमोज नक्की ट्राय करा. आणि बर्गर पण आहे, फ्राईज आहेत. जर सोलापुरातून कोण बघत असतील तर होम मैदानजवळ आपला स्टॉल आहे, तर तिथे नक्की व्हिजिट करा आणि टेस्टी मोमोज एन्जॉय करा. पूजा झाल्यानंतर सर्वांनी खूप सारे फटाके फोडले. तर फटाके फोडण्याची सुरुवात झालेली होती. अगदी 1 तासभर तर फटाके फोडणं आमचं चालूच होतं. तर सर्वांनी खूप एन्जॉय केलं. माझ्या भावाच्या मित्रमंडळांनी खूप सारे फटाके फोडले. आमच्या फॅमिली मेंबर्सनी पण खूप सारे फटाके फोडले आणि खूप मज्जा आली. खूप छान असा दिवस गेला आणि छान असं सेलिब्रेशन केलं. सगळ्यांना पेढे वाटले आणि अशी आमची पाडव्याची पूजा
संपन्न झाली. खूप छान वाटत होतं आणि सकाळी लवकर पूजा आमची झालेली होती 7 वाजेपर्यंत. तर हे आहेत माझ्या भावाचे सर्व मित्रमंडळी जे की पूजेसाठी खास आले होते सकाळी. तर सगळ्यांना मी पेढे देत होते. तर चला बघूया अजून पुढे काय काय करतो. तर पुढे तुम्हाला मोस्टली सगळे फटाके फोडताना दिसतील. दिसली पाहिजे आणि समोरची पण दिसली जास्त का हा काढ आता पूर्ण नाही काढलं तरी चाललं. हे करतात की पेढा अरे पेढा खाल्ला अरे काकू काकू ए दीदी अरे होले लावून जा तू. अरे कुडल बुके बुके सोडून हातून जाईल. अरे कॉंग्रॅच्युलेशन. हा 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 ए फोटो नका केला दीदी. मम्मी को हजबंड ए मोरा टाळ्या वाजवा. व्हिडिओ चालू आदिती तुला त्रास होत नाही का? अरे उतर ते मोठं कर त्याला. तर पूजा झाल्यानंतर सर्वांनी खूप सारे फटाके फोडले आणि खूप सारे फटाके फोडल्यानंतर आता वेळ होती खूप सारे फोटोज क्लिक करण्याची. तर येस, सर्वांनी खूप छान छान फोटोज क्लिक केले, सोलो क्लिक केले, ग्रुपमध्ये क्लिक केले. फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही जाणार होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी, कारण सकाळी सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली, कोणीच काही खाल्लं नव्हतं.
तर आम्ही निघालो ब्रेकफास्ट कर. हॅलो, माझ्या ब्लॉगमध्ये हाय करा. असा पार पडला आमचा दिवाळी पाडवा. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हे व्लॉग बनवण्याचं कारण असं की मला माझ्या लाईफचे जे स्पेशल मोमेंट्स आहेत ते कलेक्ट करून ठेवायला खूप आवडतं आणि तुमच्यासोबत यूट्यूबवरती शेअर करायला तेवढंच जास्त आवडतं. तर चॅनलवरती तुम्ही कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.